नभधरती गंगला कुंगला रंगला आस तू Once more! Once more! Once more! पहिला तेरा नेशील साथ मला देशील काळीजमा नभधरती लाल पुनव कुंगला रंगला सा जय शिवराय मित्रांनो, आता तुम्ही डेमोमध्ये व्हिडिओ बघितला तो आपण कॅपकटमध्ये बनवलेला आहे. तर व्हिडिओ कसा झाला आहे कमेंटमध्ये नक्की सांगा. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करून घ्या. जर कोणी चॅनलवरती नवीन आला असेल चॅनलला सबस्क्राईब पण करून घ्या. तर मित्रांनो चला लगेच जरा नवे घालू तर आपण व्हिडिओला सुरू करून घेऊया. तर सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला VPN कनेक्ट करून घ्यायचे. तर VPN मी कनेक्ट केलेलं. आता मित्रांनो तुम्हाला कॅपकटला ओपन करा. कॅपकटचं जे काय प्रो व्हर्जन आहे ते तुम्हाला आपल्या टेलिग्रामवरती मिळून जाईल, तिथून तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकताय. आता कॅपकटमध्ये आल्याच्या नंतर इथे तुम्हाला न्यू प्रोजेक्टचं ऑप्शन मिळून जाईल, त्यावरती क्लिक करायचं आहे. व्हिडिओच्या ऑप्शनवरती यायचं आहे. बीटमार्क व्हिडिओ जो दिलेला आहे तो तुम्हाला ॲड करून घ्यायचा आहे. हा व्हिडिओ तुम्हाला मटेरियलमध्ये मिळून जाईल. आता बीटमार्क व्हिडिओ ॲड केल्याच्या नंतर बीटमार्क व्हिडिओवरती क्लिक करायचे. खालचे ऑप्शन स्क्रॉल करून समोर यायचं आहे. इथे एक तुम्हाला एक्स्ट्रॅक्ट ऑडिओ म्हणून ऑप्शन मिळून जाईल, त्यावरती क्लिक करायचं आहे. काही सेकंदच ऑडिओ एक्स्ट्रॅक्ट होऊन जाईल. नंतर मित्रांनो आता जिथं जिथं बीट आहे आता बघू शकता तुम्हाला स्क्रीनवरती बीट बघायला मिळून जाईल. अशा प्रकारे बीट चेंज होताना बघायला मिळून जाईल. तर असे 11 बीट आहेत. तर पहिले जिथं बीट चेंज होते तिथे यायचं, आपल्या बीटमार्क व्हिडिओवरती क्लिक करायचं आहे आणि बीट जिथं चेंज होईल तिथे येऊन फक्त पहिला ऑप्शन स्प्लिटचं आहे त्यावरती क्लिक करायचं आहे. समोर यायचं आहे. आता बघू शकता समोर जिथं बीट चेंज होती तिथं यायचं आहे. इथं बघू शकता इथं बीट चेंज होत आहे, इथं यायचं आणि फक्त स्प्लिटवरती क्लिक करायचं आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला जिथं जिथं बीट चेंज होती तिथं जाऊन फक्त बीटवरती क्लिक करून फक्त स्प्लिट करायचं आहे. तर आता बघू शकता इथं जी आहे तिथं बीट चेंज होते, इथे येऊन फक्त स्प्लिट करायचं आहे. आता तुम्हाला अशा प्रकारे शेवटपर्यंत अशा प्रकारे 11 बीटमध्ये स्प्लिट करून घ्यायचं आहे. स्प्लिट केल्याच्यानंतर पहिला फोटो जिथं आहे तिथं यायचं आहे. इथे एक तुम्हाला रिप्लेसचं ऑप्शन मिळून जाईल, त्यावरती क्लिक करायचं आहे. फोटोच्या ऑप्शनवरती यायचं आहे. तुमचा जे फोटो आहे तो ॲड करून ह्याला पूर्ण स्क्रीनवरती झूम करायचं आहे. अशा प्रकारे तुमचे जे फोटो आहे तो प्रत्येक बीटमध्ये वेगवेगळे इमेज तुम्ही ॲड करून घ्यायचे शेवटपर्यंत. तर मित्रांनो मी बघू शकता अशा प्रकारे आपले इमेजेस जे आहेत ते ऑलरेडी ॲड करून ठेवले होते. तर तुम्हाला पण इमेजेस ॲड करून घ्यायचे आहेत. अशा प्रकारे ॲड करून घेतल्याच्यानंतर आता मी ॲनिमेशन आणि इफेक्ट सांगेल तशा प्रकारे तुम्ही ॲनिमेशन इफेक्ट ॲड करायचे. तर पहिला जे फोटो आहे त्यावरती क्लिक करायचे, खाली ॲनिमेशनच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे आहे. ॲनिमेशन जे आहे ते आपण इन आणि आउटमधून ॲड करणार आहे. पहिला ॲनिमेशन तुम्हाला ॲडजस्ट व्हॅल्यूमचा ॲनिमेशन मिळून जाईल, हा ॲड करायचा. खालची लेंथ फुल ठेवायची आणि राईटवरती क्लिक करायचं आहे. आणि खालची जी लेंथ आहे तुम्ही लक्ष ठेवायचं, म्हणजे मी जर सांगण्यात राहिलो तर तुम्ही खालची लेंथ लक्षपूर्वक बघून घ्यायची. ओके, तर राईटवरती क्लिक करून समोरच्या फोटोवरती यायचे, ॲनिमेशनमध्ये यायचं. ॲनिमेशनमध्ये आल्याच्यानंतर ते तुम्हाला बघू शकता डायनामिक कॉम्पोजिशन असं प्रकारे एक ॲनिमेशन मिळून जाईल, हा ॲड करायचा आहे. हा ॲड केल्याच्यानंतर ह्याची लेंथ फुल ठेवून राईटवरती क्लिक करायचे. समोरच्या फोटोवरती यायचं, ॲनिमेशनमध्ये यायचं. तिथं 3 पार्ट फ्लॅश अशा प्रकारे एक ॲनिमेशन आहे, हा ॲड करायचा आहे. ह्याची लेंथ फुल ठेवायची, खालची राईटवरती क्लिक करायचं आहे. समोरच्या फोटोवरती यायचं, ॲनिमेशनमध्ये यायचं. इथे एक तुम्हाला बघू शकता रेक्टँगल आउट नावाचा एक ॲनिमेशन मिळून जाईल, हा ॲड करायचा आहे. लेंथ फुल ठेवून राईटवरती क्लिक करायचं आहे. समोरच्या फोटोवरती यायचं, ॲनिमेशनमध्ये यायचं. इथं तुम्हाला स्पेस क्रॉस अशा प्रकारे ॲनिमेशन मिळून जाईल, हा ॲड करायचा. लेंथ फुल ठेवून राईटवरती क्लिक करायचे. समोरच्या फोटोवरती यायचे, ॲनिमेशनमध्ये यायचे. आता इथं तुम्हाला झूम वनचं ॲनिमेशन ॲड करायचं आहे आणि लेंथ फुल ठेवून राईटवरती क्लिक करायचे. समोरच्या फोटोवरती यायचे, ॲनिमेशनमध्ये यायचं. इथं तुम्हाला झूम वनचाच ॲनिमेशन ॲड करायचं आहे. फक्त तुम्हाला ह्याची लेंथ 1s ठेवली तरी चालेल आणि राईटवरती क्लिक करून अशा प्रकारे राईटवरती क्लिक करून अशा प्रकारे बघायला मिळून जाईल. नंतर समोरच्या फोटोवरती यायचे, ॲनिमेशनमध्ये यायचे. ॲनिमेशनमध्ये आल्याच्यानंतर आता आउटच्या ऑप्शनवरती यायचे. आउटमध्ये आल्याच्यानंतर इथं एक तुम्हाला फॅलन गॅलरीचा एक इफेक्ट ॲनिमेशन बघायला मिळून जाईल, हा ॲड करायचा. लेंथ फुल ठेवून राईटवरती क्लिक करायचे. समोरच्या फोटोवरती यायचे, ॲनिमेशनमध्ये यायचे. आउटच्या ऑप्शनमध्येच तुम्हाला एक व्हायब्रेटिंग पॅनल नावाचा एक ॲनिमेशन मिळून जाईल, हा ॲड करायचा. लेंथ फुल ठेवून राईटवरती क्लिक करायचे. समोरच्या फोटोवरती यायचे, ॲनिमेशनमध्ये आता इनच्या ऑप्शनमधून तुम्हाला ट्रिपल वाईप नावाचा एक ॲनिमेशन मिळून जाईल, हा ॲड करायचा. खालची लेंथ फुल ठेवून राईटवरती क्लिक करायचे. समोरच्या फोटोवरती यायचे, ॲनिमेशनमध्ये यायचे. इथं तुम्हाला इन आणि आउट 2 ॲनिमेशन ॲड करायचे. पहिला इनमधला तुम्हाला स्ट्रोक रिवेल नावाचा एक ॲनिमेशन मिळून जाईल, हा अशा प्रकारे हा ॲड करायचा आहे. ॲड केल्याच्या नंतर ह्याची जी लेंथ तुम्हाला 2.7s ठेवायची आहे. नंतर आउटमध्ये यायचं आहे. इथं तुम्हाला हार्ट पार्टिकल्स अशा प्रकारे एक ॲनिमेशन मिळून जाईल, हा ॲड करायचा आहे. आणि ह्याची लेंथ 2s म्हणजे पूर्ण ठेवायची आहे.
अशा प्रकारे दोन्हीच्या लेंथ ठेवून राईटवरती क्लिक करायचे. सर्व ॲनिमेशन आपले ॲड होऊन जातील अशा प्रकारे. नंतर समोर यायचे. समोर आल्याच्या नंतर सुरुवातीला यायचं. इथून बॅक यायचं. खाली इफेक्टचं ऑप्शन मिळून जाईल त्यावरती क्लिक करायचं. जशा प्रकारे इफेक्ट सांगेल तशा प्रकारे इफेक्ट ॲड करून घ्यायचे. सुरुवातीला यायचं. व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करायचे. सर्व इफेक्ट आपण व्हिडिओ इफेक्टमधूनच ॲड करणार आहे, तर फक्त व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करून घ्यायचे. आता व्हिडिओ इफेक्टवरती आल्याच्या नंतर तुम्हाला पहिल्यांदा यायचं इंट्रो अँड आउट्रोमध्ये यायचं. इथं आल्याच्या नंतर हॅलो ब्लर नावाचा एक इफेक्ट बघायला मिळेल, हा ॲड करायचा आहे. राईटवरती क्लिक करायचे. ह्याची जी लेंथ आहे पहिला जिथंपर्यंत फोटो तिथंपर्यंत ठेवायची. समोरच्या फोटोवरती क्लिक करायचे. खालचा जो इफेक्ट आहे हा पण व्हिडिओ इफेक्टमध्येच मिळून जाईल. व्हिडिओ इफेक्टवरती यायचं. इथं तुम्हाला डेकोरच्या ऑप्शनमध्ये येऊन जायचं आहे. डेकोरमध्ये आल्याच्या नंतर एक तुम्हाला बटरफ्लाय नावाचा एक इफेक्ट बघायला मिळेल, हा ॲड करायचा आहे. हा जो इफेक्ट अशा प्रकारे बघायला मिळून जाईल. ह्याची लेंथ जिथंपर्यंत दुसरा फोटो तिथंपर्यंत ठेवायची. समोरच्या फोटोवरती क्लिक करायचे. खालचा जो इफेक्ट आहे हा ॲड करण्यासाठी डबल तुम्हाला व्हिडिओ इफेक्टमध्ये यायचं आहे. व्हिडिओ इफेक्टमध्ये आल्याच्या नंतर इथं तुम्हाला डबल डेकोरच्या ऑप्शनमध्ये येऊन जायचे. डेकोरमध्ये आल्याच्या नंतर इथं हार्टबीट नावाचं एक ॲनिमेशन इफेक्ट बघायला मिळेल, हार्टबीट. हा इफेक्ट ॲड करून राईटवरती क्लिक करायचं आहे. आता ह्याची जी ॲडजस्टवरती क्लिक करायचं आहे आणि ह्याची जी स्पीड आहे ह्याची स्पीड तुम्हाला 20वरती ठेवून द्यायची आहे, म्हणजे हे प्रॉपरली दिसेल. आणि ह्याची जी लेंथ आहे ह्याची लेंथ तुम्हाला जिथंपर्यंत हा फोटो आहे तिथंपर्यंतच नाही तर त्याच्या समोरच्या फोटोपर्यंत ठेवायची, म्हणजे 12 सेकंद जिथंपर्यंत फोटो तिथंपर्यंत ठेवायची. हा इफेक्ट 2 फोटोपर्यंत ॲडजस्ट करायचा आहे. तर हा इफेक्ट 2 फोटोपर्यंत ॲडजस्ट करायचा आहे. नंतर समोरचा जे फोटो तिथे यायचं. खालचा जो इफेक्ट आहे हा ॲड करण्यासाठी डबल तुम्हाला व्हिडिओ इफेक्टमध्येच यायचं आहे आणि डबल डेकोरच्या ऑप्शनमध्ये येऊन जायचं. डेकोरमध्ये आल्याच्यानंतर तुम्हाला बटरफ्लाय ड्रीम नावाचा एक इफेक्ट बघायला मिळेल, हा ॲड करायचा आहे. राईटवरती क्लिक करायचे. जिथंपर्यंत पहिला फोटो जिथंपर्यंत हा फोटो तिथंपर्यंत ठेवून समोरच्या फोटोवरती यायचं. खालचा जो इफेक्ट आहे हा पण व्हिडिओ इफेक्टमध्येच मिळणार आहे. व्हिडिओ इफेक्टवरती यायचं आहे. इंट्रो अँड आउट्रोमध्ये यायचं आहे. फ्लॅशिंग कॉलेज हा इफेक्ट ॲड करून राईटवरती क्लिक करायचे. ह्याची लेंथ जिथंपर्यंत जिथंपर्यंत फोटो तिथंपर्यंत ठेवायची. ॲडजस्टमध्ये यायचं आहे आणि ह्याची स्पीड जी आहे ती 0 करायची. राईटवरती क्लिक करायची. समोरच्या फोटोवरती यायचे. खालचा जो इफेक्ट आहे हा ॲड करण्यासाठी डबल व्हिडिओ इफेक्टमध्ये यायचं आहे. इथं तुम्हाला हा ॲनिमेशन तुम्हाला इंट्रो अँड आउट्रोमध्येच बघायला मिळून जाईल, फक्त तुम्हाला सापडायला लागेल. तर इथं पझल नावाचा एक ॲनिमेशन आहे, तुम्ही इथं सर्च जरी केलं तरी मिळून जाईल. पझल्स बॉक्स अशा प्रकारे ॲनिमेशन इफेक्ट आहे. पझल बॉक्स इफेक्ट आहे, हा इफेक्ट ॲड करायचा आहे. हा इफेक्ट इथं नाही मिळाला तर इंट्रोमध्ये बघायला मिळून जाईल, फक्त सापडायला लागेल. तर सापडून घ्या आणि ॲड करून घ्यायचा आहे. ॲड केल्याच्यानंतर अशा प्रकारे हा पझल बॉक्स इफेक्ट बघायला मिळून जाईल. ॲडजस्टवरती जायचे. स्पीडला तुम्हाला 10वरती ठेवून राईटवरती क्लिक करायचे. समोरच्या फोटोवरती यायचे. आता खाली जो इफेक्ट ॲड केलेला आहे हा इफेक्ट ॲड करण्यासाठी व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करायचं आहे. इथं तुम्हाला हे ऑप्शन स्क्रोल करून समोर यायचं. इथं तुम्हाला पार्टीचा ऑप्शन बघायला मिळून जाईल, तिथे यायचे आणि फ्लॅश नावाचा जे इफेक्ट आहे हा ॲड करायचा आहे. राईटवरती क्लिक करायचे आणि हा जो इफेक्ट आहे ह्याची जी लेंथ 2 फोटोपर्यंत ॲडजस्ट करायची अशा प्रकारे. आणि ह्याच्यावरती क्लिक करून ॲडजस्टमध्ये जायचं आणि स्पीडला बघू शकताय 30वरती आहे, अशा प्रकारे ठेवू शकताय. समोरच्या फोटोवरती यायचे. खालचा जो इफेक्ट आहे हा ॲड करण्यासाठी व्हिडिओ इफेक्टमध्ये येऊन डेकोरच्या ऑप्शनमध्ये यायचे. डेकोरमध्ये याच्यानंतर ते तुम्हाला गर्ल्स सिक्रेट्स अशा प्रकारे इफेक्ट बघायला मिळून जाईल. गर्ल्स सिक्रेट हा इफेक्ट ॲड करायचा. राईटवरती क्लिक करायचे. हा जो इफेक्ट अशा प्रकारे बघायला मिळून जाईल. ह्याची जी लेंथ जिथंपर्यंत फोटो तिथंपर्यंतच ठेवायची. समोरच्या फोटोवरती क्लिक करायचे. खालचा जो इफेक्ट आहे हा ॲड करण्यासाठी डबल तुम्हाला डेकोरमध्येच यायचं आहे. इथे एक तुम्हाला फ्लिप्ड अशा प्रकारे इफेक्ट बघायला मिळेल, हा ॲड करायचा आहे. हा इफेक्ट अशा प्रकारे आहे, बघू शकताय. तर हा इफेक्ट ॲड करून घ्यायचा. ह्याची जी लेंथ आहे पूर्ण शेवटपर्यंत ठेवायची. सर्व इफेक्ट आपले ॲड होऊन जातील. तर अशा प्रकारे सर्व इफेक्ट तुम्हाला ॲड करून घ्यायचे आहेत. ॲड केल्याच्यानंतर इफेक्ट आपले ॲड करून झालेले आहेत. नंतर इथून आता बॅक यायचं. लोगो वगैरे लावायचा असेल, लोगो तुम्ही लावू शकताय. तर मित्रांनो व्हिडिओ आपला कम्प्लिटली रेडी झालेला आहे. आता ह्याला गॅलरीमध्ये सेव्ह करण्यासाठी वर जे काही एक्सपोर्टचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे आणि खाली सेव्हवरती क्लिक करून हा स्टेटस तुमच्या गॅलरीमध्ये सेव्ह करण्यास सुरुवात करून घ्यायची आहे. तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच होतं. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करून घ्या. अजून कोणी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब पण करून घ्या. तर भेटूया पुढच्या नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत चॅनलवरचे बाकीचे व्हिडिओ बघत राहा आणि एडिटिंग शिका. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.